आज बारामतीमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची मी सदिच्छा भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये आशीर्वाद घेण्यासाठी साहेबांचा या ठिकाणी आलो होतो. आणि नेहमीच आम्ही साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेटण्यासाठी या ठिकाणी बारामतीमध्ये आम्ही येत असतो. आणि त्या पद्धतीने आज साहेबांना भेटलो, आशीर्वाद घेतला आणि साहेबांनी पाण्याच्या परिस्थितीवरती उजनी धरण किती टक्के भरले, पाण्याची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, साधक बाधक या ठिकाणी साहेबांबरोबर दुधा संदर्भात सगळ्याच शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये साहेबांनी या ठिकाणी माहिती घेतली. चारा, पाणी या संदर्भात साहेबांबरोबर चर्चा झाली. विधानसभेसाठी आपण इच्छुक आहात साहेबांसोबत काही या संदर्भात काही चर्चा झाली आहे? विधानसभेसाठी मी इच्छुक आहे. साहेबांना देखील मी सांगितलं की मी साहेब इच्छुक आहे म्हणून, आणि साहेब जो सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. तुम्ही सांगितलं साहेब काय म्हणाले? साहेबांनी ऐकून घेतलं, माहिती घेतली, ऐकून घेतली साहेबांनी. प्रवीण मानेंना काय वाटतं साहेबांनी काय करावं? निश्चितच सगळ्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की आदरणीय साहेबांनी या ठिकाणी म्हणजे प्रत्येक उमेदवाराला असं वाटतं की मला उमेदवारी मिळावी. अनेक जण इच्छुक आहेत इंदापूरमधून. तुमचं पण नाव येते. हर्षवर्धन पाटील पण मध्यंतरी साहेबांची गाडी घेतली, गाडीत भेटले. ते पण तो तरी हातात येणार असेल चर्चा कसं? आता मला काय तुमच्या माध्यमातूनच मी ती बातमी पाहतो, त्याच्या पलीकडे मलाही काही माहिती नाही. गेल्या आठवड्यात इंदापूरमधून एक शिष्टमंडळ आलं होतं. या शिष्टमंडळाने आप्पासाहेब जगदाळे यांना तुतारीतून उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती. मग प्रत्येक जण आपापली मागणी या ठिकाणी करत असतो. त्यामध्ये काय शिष्टमंडळ नाही, आमच्यात पक्ष हेच आमचं म्हणजे शिष्टमंडळ आहे असं आम्ही मानतो. लोकसभेला तुम्ही अजित पवारांकडे होता, आता विधानसभा आली शरद पवारांकडे. काय विधानसभेचं तोंडावर आले, कुठेतरी आमदारची इच्छा आहे तुमची दाखवली, नेमकं काय गणित आहे सगळं सगळ्यांनी? आता शेवटी हे जनतेच्या हातामध्ये आहे, तुमच्या आमच्या हातात नाही. आणि आदरणीय पवार साहेब या ठिकाणी सांगतील तेच धोरण आणि तोरण असणार. एका बाजूला महायुतीतून दत्तात्रय भरणे उमेदवारी विधानसभा लढवणार असतील, वरिष्ठ पातळीवर विद्यमान आमदारांना संधी मिळणार असं महायुतीतून सांगितलं जाते. एका बाजूला महाविकास आघाडीतून कुठेतरी उमेदवारी देण्यास उशीर होत आहे का, जेणेकरून येणाऱ्या काळात प्रचारात त्याचा तोटा करावा लागतो? नाही, मला काय असं वाटत नाही. पक्षश्रेष्ठी काही निर्णय घेतील ते सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असतो. इंदापूर सातत्याने मागणी होते की पवार साहेबांकडे अनेक लोक इच्छुक आले, भेटले, सातत्याने मागणी केली जाते निष्ठावंतांना संधी द्या. तुम्हाला काय वाटतं पवार साहेब निष्ठावंत? प्रत्येक जण आपापली या ठिकाणी मागणी करत असतो. आदरणीय पवार साहेबांकडे, आदरणीय बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार लोकप्रिय आदरणीय सुप्रियाताई सुळे असतात, सगळ्यांकडे आपापल्या पद्धतीनं या ठिकाणी आपला आग्रह प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत असतो.